कच्च्या कैरीचं पन्ह कसं करायचं ते आपण बघू. त्याकरता कच्ची कैरी जी मी पाण्यामध्ये उकळून घेतलेली आहे, त्यानंतर साखर, गूळ, थोडंसं मीठ आणि वेलची पावडर. चला तर सुरू करू. आणि याकरता लागणार आहे आपल्याला फ्रीजचं थंड पाणी. पाणी आपण यामध्ये टाकून घेऊ. आता ही कैरी लगेचच फोडून आपल्याला याच्यामध्ये कुस्करून घ्यायची आहे. त्याची साल नंतरच निघेल, तशी निघणार नाही. हाताने आता हे सगळं याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये साखर टाकून घेऊ. अंदाजे 3 चमचे साखर आणि गूळ, कारण गुळामुळे चव आणि रंग दोन्ही छान येतं, त्यामुळे थोडंसं आपण गूळ देखील यामध्ये टाकून घेऊ. थोडंसं मीठ आणि विलायची पावडर. याला छानपैकी ढवळून घ्यायचं आहे. याला मिक्सीनं छान असं थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे याच्या गाठी फुटून जातील आणि हे प्लेन होईल. खरं तर आपण मिक्सरलाही हे थोडासा गर बारीक करू शकतो, परंतु मी मिक्सरला नाही टाकला. कैरीचं पण आपलं तयार झालेलं आहे. उन्हाळ्यामध्ये अतिशय शरीराला थंडावा देणारं आणि उन्हातून आल्यानंतर भूक भागवणारं हे पण आपलं तयार आहे.